नम्रता नंदकिशोर देशमुख। माझी बॅग हरवलेली रिक्षा चालकाई इमानदारीत आणून दिली। साईबाई सर्वही मदत केली, माझी बॅग मिळाली, त्यांचा आभार मी मानते। सर, मी कल्याण स्टेशनवर भाडा घेऊन गेलो होतो महालक्ष्मी हॉटेलजवळ। तर भाडं उतरवलं, ताईने सांगितलं आम्हाला चिकनगड जायचे। म्हणतं ताई बसा। बसल्यावर त्यांच्याकडे काही बॅग वगैरे होते, त्यांनी मागे ठेवून दिली। आता आमचं लक्ष नसतं, मागे सीट उतरल्यावर आम्ही दुसरं भाडं शोधत बसतो। तर मी अचानक तिथून गेल्यानंतर मला अर्धा एक तासाने एका मुलाने, शाळेच्या मुलाने सांगितलं की काका मागे कोणाची तरी बॅग आहे। तर ती बॅग बघितलं, मला म्हणतं मी विचार केला, म्हणतं कोणातरी असेल। तर मी परत स्टेशनवर गेलो तर मला भेटले नाही ते। त्याच्यानंतर त्यांना जिथं सोडलो तिथं गेलो, तिथं पण भेटले नाही। त्याच्यामुळे म्हणतं मी आता नंतर 7 वाजेपर्यंत बघू, वाट जर कोणी आले तर ठीक, नाही तर मग आमचे युनियन आहे आपला पेनकर साहेब, म्हणतं पेनकर साहेबला भेटून ते ऑफिसात ताब्यात देऊ। त्याच्यानंतर एवढ्यात मला फुले चौकीतून फोन आला की साहेब तुमची गाडी यायची आहे का? म्हणतं माझी गाडी 4838 माझीच आहे। म्हणतं साहेब मी म्हणतं 5 मिनटात तिथं पोचतो। खरोखरच वाखाणण्यासारखी गोष्ट आहे। आज आपल्या कल्याण परिसरातील रिक्षाचालक मोहनसिंग राठोड यांनी अतिशय प्रामाणिकपणा दाखवलेला आहे। नम्रता नंदकिशोर देशमुख या ठाण्याला राहणाऱ्या महिला मुरबाड येथे लग्नासाठी गेल्या होत्या आणि तिथून त्या कल्याणमध्ये त्यांच्या नातेवाईकांना भेटायला येणार होत्या। कल्याण स्टेशनला आल्यानंतर त्यांनी कल्याण स्टेशनवरून रिक्षा पकडली आणि चिकनघरला जात होत्या। चिकनघरला गेल्यानंतर त्यांच्या हातातल्या इतर 2 बॅगा घेऊन त्या खाली उतरल्या आणि मागे ठेवलेली बॅग ते रिक्षामध्ये विसरल्या होत्या। तर त्यांच्या जसं लक्षात आलं, त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर ते पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यानंतर आमचे पोलीस हवालदार मधाळे यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी, ताबडतोब CCTV फुटेज तपासून रिक्षाचा नंबर शोधला। रिक्षाचा नंबर शोधून रिक्षावाल्याशी कॉन्टॅक्ट केलं। रिक्षा चालकांनीसुद्धा सदरची बॅग त्याला मिळाल्यानंतर त्यांनी अतिशय व्यवस्थित सुखरूप सांभाळून ठेवली होती आणि ती बॅग त्यांनी ताबडतोब पोलिसांना ताब्यात दिली। त्या बॅगेमध्ये त्या स्त्रीचे जवळजवळ 7.5 तोळे सोन्याचे दागिने त्या बॅगेमध्ये जसेच्या तसे मिळून आलेले आहेत। आता सध्या ती स्त्री खूप खुश आहे आणि मोहन राठोड यांचे आभार मानावेत इतके कमी आहेत।